तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये. सर्वात पहिले क्वेश्चन समजून घेऊया की क्वेश्चन कसा आहे आणि इंटरव्ह्यूअर तुम्हाला कसा फसवणार. KGF नावाचा आपल्याकडे काय आहे, एक फंक्शन आहे. त्या फंक्शनमध्ये जसं व्हेरिएबल्स आहेत, जसं नेम नावाचं व्हेरिएबल आहे, प्राइस नावाचं लिटरल आहे आपल्याकडे. लिटरल म्हणजे काय? लिटरल म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू, न्यूमरिक व्हॅल्यूला आपण लिटरल म्हणतो, राईट. नेम नावाचं व्हेरिएबल आहे आणि प्राइस नावाचं लिटरल आहे. आपण काय करतोय, console.logनी त्यांना आधीच ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतोय, जसं नेमला आणि प्राईजला, राईट. त्याचं उत्तर काय येईल? तुम्हा सर्वांना असं वाटत असेल की एरर मिळणार, तर एरर मिळत नाही. दोन्ही केसमध्ये एरर मिळेल का? एका केसमध्ये तरी मिळू शकतो आणि तीच केस मी आता तुम्हाला समजवतोय. इंटरव्ह्यूवर तुम्हाला फसवणार आणि बोलणार की दोन्ही केसमध्ये आपला एरर मिळेल, बट असं काही होत नाही. इथे एक रूल अप्लाय होतो. त्या रूलचं नाव आहे बघा होस्टिंग. आणि हा जो रूल आहे हा फक्त जावास्क्रिप्टमध्ये आहे, पायथनमध्ये हा बिलकुल नाही आहे. समजून घेऊया. जर पायथनमध्ये आपण आधीच ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला कोणत्या पण व्हेरिएबलला, तर आपल्याला नक्की तिथे एरर मिळणार. बट जावास्क्रिप्टमध्ये असा होत नाही. जावास्क्रिप्टमध्ये आपण कधी पण कोणत्या पण व्हेरिएबलला आधी यूज करू शकतो बिफोर डिक्लेअरिंग दॅम. हा एक रूल आहे होस्टिंगचा आणि ह्याच मी तुम्हाला समजवतोय. सो रूल असा आहे की आपण कोणत्या पण व्हेरिएबलला आधीच ॲक्सेस करू शकतो बिफोर डिक्लेअरिंग देम. सो इथे जेव्हा आपण याला रन केलं, जसं आपण याला रन करून बघूया. Node.js नावाची ही आपली फाईल आहे, जसं index.js नावाची ही आपली फाईल आहे. आपण याला रन करूया आणि जेव्हा आपण याला रन केलं तुम्ही ते बघू शकता की आपल्याला फर्स्ट केसमध्ये अनडिफाईंड आलेला आहे. म्हणजे console.log आणि नेम नावाच्या व्हेरिएबलला आपण जेव्हा ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्याला अनडिफाईंड आलं. का आलं? इथे एरर का बंद मिळाला ते पण समजून घेऊया. आणि जेव्हा आपण जसं प्राईसला आपण ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला console.logनी, तेव्हा इथे आलेलं आहे आपल्याला की कॅन नॉट ॲक्सेस प्राईस बिफोर इनिशियलायझेशन. हे पण समजून घेऊया की हे असं का बरं झालं. कारण की इथे आपण वॅर यूज केलं आहे आणि जसं लिटरलमध्ये आपण लेट यूज केलं आहे. होते काही असं की जो रूल आहे आपला होस्टिंगचा तो वॅरसाठी ॲप्लिकेबल आहे बट लेटसाठी ॲप्लिकेबल नाही. सो वॅरला जर आपण ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला आधीच तर आपल्याला मिळणार आहे अनडिफाईंड. बट आपण जर लेटला आधीच ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मिळणार आहे कॅन नॉट ॲक्सेस. म्हणजे नेक्स्ट केसमध्ये आपल्याला एरर मिळणार. कारण की लेटसाठी हा जो होस्टिंगचा रूल आहे हा ॲप्लिकेबल होत नाही. आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की जसं या प्राईजला जर आपण वर असं लिहिलं समजा इथे आणि इथे असं लिहून बघितलं आणि जर आत्ता आपल्याला ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला इथे एरर मिळणार आहे. बट नेमला जसं या केसमध्ये असं होणार नाही. नेमला आपण इथे पण असं लिहू शकतो, जसं नेम इज इक्वल टू काही पण समजा बनाना वगैरे लिहिलं किंवा काही पण तुमच्या हिशोबाने काही पण तुम्ही इथे लिहू शकता. तर नेमसाठी हे चालेल, नेमला आपण ॲक्सेस करू शकतो. सो जो होस्टिंगवाला रूल आहे तो वॅरसाठी ॲप्लिकेबल आहे आणि लिटरलसाठी तो ॲप्लिकेबल नाही. म्हणजे जेव्हा आपण लेट यूज करतो तो लेटसाठी ॲप्लिकेबल नाही आहे. समजून घेऊया आणखी समोर. जर आपण असं केलं असतं की समजा इथे आपण एक कॉपी केलं असतं आणि इथे आपण समजा हे वर लिहिलं असतं तर आपल्याला उत्तर मिळालं असतं का? यस, तेव्हा आपल्याला उत्तर मिळालं असतं. याला काय करतोय मी बघा, सेव्ह करतोय आणि आता जर आपण याला रन केलं तर आपल्याला आपलं उत्तर मिळणार आहे. जसं नोड index.js नावाची आपली फाईल आहे आणि जेव्हा आपण याला रन करतो तेव्हा ॲपल पण आलेलं आहे आणि 28 पण आलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता खूप सिम्पल वेमध्ये आपण याला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बट लेटच्या केसमध्ये जो होस्टिंगवाला रूल आहे तो फॉलो होत नाही, तिथे आपल्याला मिळतो एरर. आणि वॅरच्या केसमध्ये आपल्याला एरर मिळत नाही, आपल्याला अनडिफाईंड लिहून येतं. सिम्पल क्वेश्चन होता, सिम्पल वेमध्ये मी समजवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि भेटतोय मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये. आणि एक आणखी गोष्ट सांगायची होती तुम्हाला, जसं पायथनमध्ये जर आपण आधीच काही ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर आपला एरर मिळतो. बट जावास्क्रिप्टमध्ये एक युनिक आणि मस्तवाला जो रूल आहे तो आहे होस्टिंगचा आणि तोच मी तुम्हाला आता समजवलेला आहे. भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये. संपवतोय सेशनला, भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.